परी सचिन, त्यानंतर मोबाईल आणि अमर तोडणकर. थँक्यू. आमच्या सगळ्या प्रायोजकांचे आभार मानून जाऊया मैदानावर. या चौथ्या रजनीमधली ही 5वी लढत. टॉस जिंकलो रणजंजार वैभव वाडीन. घेतली बॅटिंग आणि सलामीची जोडी स्ट्रायकर यांच्या दिशेन सुनील गुंजल. सुनील खरडे पुण्याचा ह्यो खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि राहुल गुंजल पुण्याच्या जुन्नरचा ह्यो खेळाडू नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. बॉलिंग मार्कवर इम्रोज खान ठाण्याच्या महागरीचा ह्यो खेळाडू. आज या मैदानावर थोडे कटू अनुभव, थोडे गोड अनुभव. एका मॅचमध्ये सलग 5 चौकार खाल्ले, एका मॅचमध्ये 4 विकेट मिळवले. पण आज ही सायंकाळ गोड करण्याच्या इराद्यान पॅव्हलिन एंडच्या अगदी समोर आमच्या बाजून जो गोलंदाजी सुरुवात करतो इम्रोज. या महत्त्वाच्या मॅचमध्ये कॅप्टनने त्याका एंड बदलून दिलो. पॅव्हलिन एंडकडून गोलंदाजी सुरुवात करण्यासाठी सज्ज मिस्टर इम्रोज. स्ट्रायकर एंडवर सुनील. सुनील खरडे. पहिलं बॉल मिड ऑफच्या दिशेन एक सिंगल फक्त असा. एकेरी धावेनिशी आपल्या इनिंगची सुरुवात केली सुनीलने. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये क्षेत्ररक्षण सज्ज केला एम्ब्रोजने. डावखुऱ्याच्या बॅटरसाठी थोडासा वेगळा, उजव्या हाताच्या बॅटरसाठी थोडासा चक्र फिरला. अँटी क्लॉकवाईज क्षेत्ररक्षण थोडासा रोटेट केला. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, एक मिड ऑफ, एक मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, डीप थर्ड मॅनवर एक क्षेत्ररक्षक आणि डीप मिड विकेट थोडंसं स्क्वेअर लेगच्या दिशेन. दुसरो चेंडू टप्पो पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलेलो. डॉट बॉल इम्रोजचो. 2 बॉलची खेळी समाप्त. एक फक्त रन स्कोरबोर्डावर. आक्रमण नक्की होताला कारण दोन्ही टीमसाठी ही अस्तित्वाची लढाई असा. यानंतर जवळपास प्रत्येक मॅच ही बाद फेरी असा. ती जवळपास यापूर्वीच चालू झाली आदल्या मॅचवर. बॅकफुटवर जात रूम बनवलो. चेंडू मैदानावर थोडंसं डान्स करताना चॅलेंजिंग आउटफील्ड असा. आणि अशा मैदानावर क्षेत्ररक्षण करणारेच खेळाडू जगातले सगळ्यात जास्त चांगले क्षेत्ररक्षक. कारण प्लेन ग्राउंडवर येऊन कोणाही फिल्डिंग करीत, आमच्या अशा मैदानावर येऊन फिल्डिंग करतले ते खरे जास्त चांगले खेळाडू आमच्या दृष्टीने. 3 बॉल सरले, रन झाले 2. इम्रोज 3 झाले. मिड ऑफच्या दिशेने एक सिंगल. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे या पहिल्या ओव्हरमध्ये इम्रोजला थोडासा जपान खेळण्याचा इरादो असा. कारण यापूर्वी सुद्धा आज या दोनही टीमची गाठ पडलेली. दिल्ली धमाका संघाने पहिली बॅटिंग करून 54 रन केलेले, 55 धावापासून रणझुंजार वैभव वाडीक रोखून धरलेला. आणि त्यानंतर परत एकदा या दोघांची गाठ भेट आजच्याच रजनीमध्ये, आजच्या दिवसात. राजश्री पवार लोके मॅडम मनपूर्वक तुमचा सुद्धा स्वागत आहे. आडवी बॅट, शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेन. रोहित नार्वेकरने टिपलो एक अप्रतिम झेल. पहिली विकेट माघारी परातली. सुनील खराडे वैयक्तिक एका सांघिक 4 रनचावर. तंबूच्या दिशेन काय झाला बघा. अगदी वेगात इलेलो चेंडू होतो इम्रोजचो. आखूड टप्प्याचो पुल करण्याचो मोह होतो. शॉट सुद्धा खूप चांगलो, ताकद सुद्धा भरपूर होती. पण स्क्वेअर लेगवर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावलो अगदी त्या जागेवर अगदी ताकदवान फटको, ज्या वेगान बॉल इलो त्यापेक्षा जास्त वेगान तो फटको फिल्डरच्या दिशेने गेलो. पहिली विकेट आणि त्यानंतर मैदानावर अजिंक्य देशमुख, यापूर्वीच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. या आदली मॅच ज्यांनी बॉलिंगच्या जोरावर गाजवली. 2 ओव्हरीत 10 रन्स खर्च करून 2 विकेटसह सामनावीराचो पुरस्कार ज्यांनी आपल्या नावे केलो. जे का कधीच कोण जिंकून घेऊ शकणार नाही अशा नावाचो खेळाडू अजिंक्य. पण अजिंक्यच्या समोर इम्रोज. नक्की कोण कोणाक जिंकून घेतलो. पहिल्या ओव्हरीचो लंगार घालणारी शेवटची डिलिव्हरी, भैरवीचो शेवटचा बॉल. धावसंख्या 4 रनचावर. अजिंक्य स्ट्रायकर एंडवर आणि समोर इम्रोज. पॅव्हलिन एंडकडून पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचो शेवटचा बॉल. सेम बॉल जो त्यांनी दुसरो टाकलेलो इम्रोजने. बॅटरच्या अगदी समोर गोल्डन स्पॉटवर पडल्यानंतर टप्प्यान घेतला, वळण भाईले अंगान. स्विंग मिळालो इम्रोजला या ओव्हरीत. आपल्या आवडत्या ट्रॅकवर इम्रोजने मिळवले
एक सफलता फक्त 4 रन्सांचा खर्च करून पहिली ओव्हर सरली आणि रणझुंजार वैभववाडी संघ पहिली बॅटिंग करताना पहिल्या ओव्हरीत फक्त 4 रन्सावर अजूनही 4 ओव्हरी बाकी आहेत. आक्रमण तर होताला कारण 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर. आरजे ग्रुप दिल्ली धमाका या टीमकडे बघितलात तर 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 7 खेळाडू ISPL खेळलेले आणि रणझुंजार वैभववाडी संघाचा जर विचार केलो तर या टीममध्ये सुद्धा टेनिस क्रिकेटचे फिल्मफेअर आणि ऑस्कर जिंकलेले बरेच खेळाडू असत आणि त्यामुळे तगडी लढत होतली शेवटच्या ओव्हरीच्या शेवटच्या बॉलपर्यंत. जशी पहिल्या दिवसापासून मनीष आपण सुपर 9ची वाट बघत होतो, आता आम्ही वाट बघतो सुपर ओव्हरची. ती पहिली सुपर ओव्हर नेमकी खायच्या मॅचमध्ये होतली आणि जर ती आज झाली तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका कारण तगडे खेळाडू आक्रमक खेळाडू आज या टीममध्ये तुमका दिसतले. गोलंदाजीत बदल बॉलिंग मार्कवर डहाणू पालघर धाकटीचो प्रीतम बारी आली रे आली. आता प्रीतम तुझी बारी आली. राईट हँड राऊंड विकेट प्रीतम सुरुवात करतलो. स्ट्रायकर एंडवर राहुल 3 बॉलमध्ये 3 रन्स. एकूण धावसंख्या पहिल्या ओव्हरीत फक्त 4 रन्सावर. राहुल गुंजाळ हे नाव लक्षात ठेवा. वलयांकित नाव नक्की असा. त्याचा वलय या मैदानावर सुद्धा दिसतला. सीमारेषेचा वलय भेदण्यासाठी सज्ज राहुल. आता वलय भेदण्यासाठी त्यांनी फटको खेळलो. लॉंगॉनच्या मस्तकावरसून चेंडू लांबच लांब खूपच लांब वानराची लाकडा आणि चुलीक साकडा RPM षटकार. या चंद्रमुखीची आठवण करून देत चेंडू सुद्धा या चंद्राच्या दिशेन थेट बॅटरच्या समोर कीपरच्या मागे चंद्र सुद्धा थोड्याच वेळात दिसतलो. 4 दिवस चंद्रान आपणाक दर्शन दिला आणि भूगोल असो सांगता की चंद्र आज ज्या टायमावर उगावलो त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी 50 मिनिटं उशिरा उगवता आणि त्यामुळे चंद्राचं आज दर्शन थोडासा उशिरा पण डिजेंता दाखवला आपणाक चंद्रमुखीचा दर्शन. षटकार धावसंख्या डबल फिगर्स 10 रन्सावर. राहुलचं पहिलो 6. त्या पहिल्या सिक्सर नंतर परत एकदा लॉंगॉन लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या मस्तकावरसून घरात घुसलो लांडगो आणि भियान मेलो पांडगो. ह्यो सलग दुसरो RPM षटकार. ज्या जुन्नर नगरीन चंदू शेट्ये सरांसारखो दर्जेदार समालोचक मित्र आमका दिलो त्याच जुन्नरचो ह्यो खेळाडू राहुल गुंजाळ आणि राहुल गुंजाळच्या भोवती जणू काही षटकार रुंजी घालतात. हे सलग दुसरं त्याच्या बॅटीतून. पहिल्या ओव्हरीमध्ये खूप शांत खेळ होतो पण ती शांतता जणू काय वादळापूर्वीची. सलग तिसरो षटकार मारण्याची संधी सुद्धा होती पण चेंडू वाईड बॉल लेगस्टंपच्या बाहेर भरकटलेलो. आयतो मिळालेलो 1 रन. ह्यो 1 रन सुद्धा प्रेशर वाढवतलो. इमरोजने पहिल्या ओव्हरीमध्ये जो प्रेशर बिल्टअप केलो प्रीतम बारीच्या या ओव्हरमध्ये तो प्रेशर रिलीज झालो. एक मोठा नाव असा बॉलिंग मार्कवर पण समोर राहुल गुंजाळ. समोर किती नाव असला तरी मी सुद्धा काय लहान नाही असं या सांगताना. अपरकट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे असा यता फील्ड करता एका हातान चेंडू अडवण्याचा प्रयत्न करता शेवटच्या क्षणी ह्यो चेंडू त्या खेळाडूची जणू काय 1990च्या दशकातली महाराष्ट्राच्या बोर्डाची 10वीची परीक्षा घेता आणि सीमा पार जाता RPM चौकारासाठी. टीम टिंबा आली 9व्यासाठी बक्षीस दिला आमचे मित्रवर्य गौरव लोके साहेबांकडून. या मॅच मध्ये जर 9 बसलो तर 500 रुपयांचं बक्षीस. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने या पारितोषिकाचा सॉरी
9व्यासाठी या मॅच मध्ये 500 रुपयांचं बक्षीस. रन झाले 21-21. प्रीतम एक महागडी ओव्हर. रन घ्यायचो की न घ्यायचो, घ्यायचो की न घ्यायचो, ही द्विधा मनस्थिती होती राहुल गुंजाळची. कबड्डीमधलो एखादो रायडर जेव्हा सूर घेऊन जाता, समोरच्या डिफेंडरला हात लावायचो की नाही लावायचो, लावायचो की नाही लावायचो, जणू काय थोडं वेळ कबड्डीचो खेळ चालू होतो स्ट्रायकर एंडवर राहुल गुंजाळकडसून. योग्य वेळी त्याला कॉल दिलो अजिंक्यने, कारण डिरेक्ट हिट जर झाली असती तर या पूर्वीच्या मॅचमध्ये कृष्णा सातपुते सरांचा जा काय झाला ता हो येळ लागलो नसतो. 22 धावफलक 22. प्रीतम बारी आपला बॉलिंग मार्कवर यावेळी थोडंसं अँगल बदलण्याचा प्रयत्न. राईट हँड राऊंड विकेट उजव्या त्याच्या बॅटरसाठी मिस्टर प्रीतम. ऑफस्टमच्या बाहेर जाणारो चेंडू आडवी बॅट मिड ऑन क्लिअर करत लॉंग ऑनच्या दिशेन फटकोतर सुंदर. ऑन ड्राईव्ह फक्त मिळवून देतो एक सिंगल. बदललेलो धावफलक 23 रन्सावर. पहिल्या ओव्हरीमध्ये काय दमदार गोलंदाजी इमरोजची. ज्ञानेश पहिल्या ओव्हरीत फक्त 4 रन दिलेले आणि त्यानंतर या ओव्हरीमध्ये आतापर्यंत 19 रन 4 बॉलमध्ये. 2 वाईड असत, 2 सिक्सर असत, 1 चौकार असा, 1 सिंगल सुद्धा. अजिंक्य देशमुख स्ट्रायकर एंडवर अलॉंग विथ द कार्पेट. कव्हरच्या चेन सरपाटी फटको 1 रन्सासाठी. 2 डझनावर जाणारी ही धावसंख्या. 2 डझन आताच्या घडीक हापूस आंबे सुद्धा 2 डझनाच्या पेटीत मिळतात. ही डझनाची पेटी काही काळापूर्वी 6 डझनाची होती. ह्या आताच्या पिढीक सांगलं तर पटात न पटात. त्यानंतर ती 4 डझनाची झाली. आता 2 डझनाची आणि 1 डझनाची सुद्धा. म्हणजे हापूस आंबो जगात सुद्धा किती आवडीन खाल्लो जातं आणि खास करून देवगड हापूस. पण देवगडच्या सगळ्या आमच्या आंबा व्यावसायिकांका एक विनंती असा, देवगड हापूसची जी ओळख असताना GI टॅग हे जपान वापरणं गरजेचं असा, कारण देवगड हापूस या ब्रँड खाली लोक काय हडतात आणि काय ऐकतात आणि त्यामुळे कधी कधी आमचो अस्सल देवगडचो हापूस बदनाम होता. यावर काहीतरी उपाय योजना होणं गरजेची असा आणि ती नक्की होतली. येणाऱ्या काळात त्याच्यावर सुद्धा योग्य इंजेक्शन योग्य जागी दिला जातला. दुसऱ्या ओव्हरीचो शेवटचा बॉल 24 धावफलक. प्रीतम बारी एका लांबलेल्या षटकाची समाप्ती करणारो शेवटचा बॉल. 20 रन्स खर्च केले प्रीतमने. ही त्यांच्या नावारूपाक न साजणारी गोलंदाजी, पण त्याच्यावर सुद्धा दुरुस्ती केली जाईल. राहुल 7 बॉलमध्ये 20 रन्सावर स्ट्रायकर एंडवर. 24 फॉर 1. दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल. पॅव्हलिन एंडच्या अगदी समोरसून गोलंदाजीची सुरुवात. पार एंडवर प्रीतम बारी. स्विच करण्याचा प्रयत्न होतो. सरळ बॅट ठेवली असती तर कदाचित जो वाईड मिळालो असतो, पण वाईड पण गमावलो गेलो या स्विच हिटच्या प्रयत्नामुळे. 1 ऑक्टोबर 2022ची आंतरराष्ट्रीय नियमावली या बॉलवर वापरली गेली पंचांकडून. निर्धाव चेंडूनिशी पोलांड्या कुवांड्या बॉलनिशी 2 ओव्हरी सरले. 12ची सरासरी. 24 धावफलक आणि आता प्रोजेक्टेड स्कोर दिसतलो 60. पण 60वर समाधान होताला ज्ञानेश नाही होता. गरज असा जास्त रन्सांची. एक मोठं सामना बघण्यासाठी प्रेक्षक आतुर. या सगळ्या प्रेक्षकांका विनंती असा, खिशात हात घालून फक्त 10 रुपये तुमका खर्च करूचे असत. बरं ते 10 रुपये घेण्याचा सुद्धा कारण असा, कारण एखादी गोष्ट जर तुमका फुकट दिली तर त्याची किंमत नसता. आणि म्हणूनच 10 रुपयामध्ये काय काय तुमका मिळतला. पैठणी तर असा, स्मार्ट वॉच सुद्धा असा आणि यंदा पावसाळा थोडं लवकर असा असो हवामान खात्याचा अंदाज असा. या पावसाळ्यात जेव्हा तुम्ही कुर्लेक जातलात तेव्हा तुम्ही घरातली बॅटरी शोधतलात. ती बॅटरी शोधूची लागायची नाही. सुंदर टॉर्च आम्ही तुमका देतलो लकी ड्रॉमध्ये फक्त 10 रुपयात. त्या बदल्यात एक सुद्धा कुर्लेचो डेको आमका नाही दिलात तरी चलात, पण ही बॅटरी मात्र नक्की घरात घेऊन जावा. हे टॉर्च फक्त 10 रुपयामध्ये लकी ड्रॉ. एक पैठणी, स्मार्ट वॉच आणि टॉर्च सुद्धा. पण मैदानावर आपल्या टॉर्चचं उजेड कोण पाडतलो, स्मार्ट वॉच प्रमाणे स्मार्ट कोण म्हणतलो. हे आमचे भगिनी असत थोडे टेन्शनमध्ये असत खरे. काय टेन्शन या ताईचं असतला. पैठणी कोणाक मिळतली, बॅटरी कोणाक मिळतली. 10 रुपये फक्त खर्च करा तुमच्यासाठी असत. तिसऱ्या ओव्हरीचा पहिलो बॉल. कव्हरच्या दिशेने उडालेलो कारंजो. चतुर या चेंडूच्या मागे 1 रन पूर्ण. चतुराईन थ्रो केलो विकेट किपरच्या दिशेने. एकाचं रूपांतर दुसऱ्या रनसात. डबल निशी बदललो धावफलक 26. बॉलिंग मार्कवर प्रीतपाल सिंग PT या टोपण नावान प्रसिद्ध पंजाबचो खेळाडू. बॉलिंग मार्कवर जणू काय हे उडता पंजाब. कोणासाठी उडतलो, कोणाक उडवतलो. गती परिवर्तन, लोअर फुल टॉस, लॉंग ऑफच्या दिशेन उडालेल्या कारंजावर प्रीतपालने उडवली आपल्या नावासाठी 1 विकेट.
विकेट नंबर 2, 26 for 2. दर्याचा राजा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या मच्छीमार बांधवांका गाभीत समाजाक भंडारी समाजाक ज्यांनी या दर्यावर राज्य केलं त्या सगळ्यांका समर्पित या गाणं. प्रीतपाल जी, आपसे उम्मीद है आपके विकेट जाने के बाद आपका ट्रेडमार्क सेलिब्रेशन हम तहे दिल से चाहते हैं. तो अगली बार जब आप विकेट लेंगे हो जाने दो एक बार वो आपका ट्रेडमार्क सेलिब्रेशन. 26 धावफलक 2 विकेट. बॅटर पासून लांब जाणार बॉल, लेफ्ट हँड राऊंड विकेट, उजव्या हाताचो बॅटर समोर. टप्प पडल्यानंतर बाहेरच्या आगान शुभम शेळके, पुणे जिल्ह्यातल्या दौंड या ऐतिहासिक शहराचो यो खेळाडू. पालकन राईज हैदराबाद संघाचा ज्यांनी प्रतिनिधित्व केला तो शुभमसाठी सुद्धा फुलटॉस स्लाइस कव्हरच्या दिशेन चतुर त्या ठिकाणी पेट्रोलिंग करता अगदी इल्यापासून ती जागा जणू काय त्याच्या नावावर केली. थोडसो थ्रो चुकलो पण बॅकअप योग्य जागी. एक सिंगल मिळालो या बॉलवर. बदललेलो धावफलक 27-27. तिसऱ्या ओव्हरीच्या 4 बॉलची सांगता. प्रीतपाल यो पंजाबचो खेळाडू मात्र धावा निलो अगदी देवासारखो. आरजे ग्रुप दिल्ली धमाका टीमसाठी धावसंख्या खूप चांगली केली रणझुंजार वैभववाडीने. चेंडू लेग स्टंपच्या दिशेन ग्लान्सचो पटको, बॅटची कट घेऊन चेंडू शॉट फाईन लेग पर्यंत. एक सिंगल. अँगल थोडंसं वेगळं होतो ज्या प्रीतपाल यांनी ऑफस्टंपच्या बाहेर टप्प पकडलो. यावेळी थोडंसं लेग स्टंपच्या दिशेन. एकेरी धावेनीची बदललो धावफलक 28-28. राजश्री पवार लोके मॅडम कॉमेंट्री बॉक्समध्ये येल्यात. स्वागत आहे मॅडम तुमचा. कॉमेंट्री करताना तरी स्वागत असताना तुमचा. आखो टप्प्याचो चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेन. डीप मिड विकेटचो क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग पर्यंत येता, फील्ड करता, थ्रो करता. एकेरी धावेनिशी बदललेलो धावफलक 3 षटकांची संगता 29-29. पहिल्या इनिंगचो खेळ प्रगतीपथावर रणझुंजार वैभववाडी. नावरपाक साजेसोच खेळ. रणात झुंजणारे सगळे वैभववाडीचे खेळाडू. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोकण प्रांतातून उतरताना आमचा वैभव प्रवेशद्वार म्हणजे वैभववाडी आणि त्या नगरीचा संघ रणझुंजार. त्या टीमने गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या टेनिस क्रिकेटचा नाव विश्व आपल्या नावावर केला तोच यो संघ. संजय चव्हाण यांच्या मालकीचो. आणि दुसऱ्या बाजून आरजे ग्रुप दिल्ली धमाका. चेसिंग या मॅचमध्ये करूची आदेंका. पहिल्या 3 ओव्हरीमध्ये 29 धावफलक. इम्रोज खान बॉलिंग मार्कवर. कमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समवेत राजश्री पवार लोके मॅडम. मॅडम काय वाटतं पहिल्या 5 ओव्हरीच्या समाप्तीनंतर काय धावफलक बघू तुमका आवडत? माझ्यामध्ये या समोरच्या बॉलिंग टीममध्ये सिंग साहेब जे आहेत ते फाल्कन रायझरमध्ये ISPL मध्ये खेळत होते आणि प्रत्येक वेळी विकेट घेतल्यावर मिशाला ताव देत होते. आम्हाला त्या तावेमुळे मे बी 5 मध्ये 35चा आकडा होईल असं मला वाटतंय. 5 ओव्हरमध्ये 5 ओव्हरमध्ये 35. मॅडम खूपच अंडर एस्टिमेट करताय असं माका वाटतं. कारण प्रोजेक्ट गौरवचं दाखवतं 48 पण मॅडम मिशांचो ताव तर नक्की होतलो. क्या प्रीतपाल जी अगली बार आप मूचों को ताव देंगे? हम देखने के लिए बेकरार है सर जी. 30 ह्यो धावफलक. चौथ्या ओव्हरीचो पहिलो बॉल. दुसरो बॉल ह्यो येतलो जो होता वाईड बॉल. दीपक धुरी सरांचो इशारो. इम्रोज या नावावर सगळ्यांचं लक्ष असा. पहिल्याच ओव्हरीमध्ये त्यांनी खर्च केले फक्त 4 रन आणि त्यानंतरच्या या एका बॉलवर 2 रन त्यांनी खर्च केले. एक सिंगल, एक वाईड. 31-31.
च्या एंडवरून इम्रोजला बरोच मार पडलो. त्याच एंडला परत एकदा कॅप्टनने त्याला जबाबदारी दिली की इम्रोजने घेतली. माका तर वाटतं की इम्रोजने स्वतः घेतलेली जबाबदारी असा, कारण इम्रोज हे आव्हान स्वीकारण्यासाठी ओळखलो जाणारा खेळाडू असा. या एंडवरून सुद्धा मी तितकीच भारदस्त गोलंदाजी करू शकताय ह्या त्याका दाखवचा. आणि ज्या पहिल्या 2 बॉलवर त्याने दाखवला फक्त 2 रन्सांचा खर्च, 1 धाव. बॅटची कड विकेट किपरच्या कपडावरसून शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने एक सिंगल या बॉलवर. 32-32 एक सन्मानजनक धाव संख्या. करंट रन रेट 9.14, पण 46 वर भागाचा नाही. 50, 55, 60, 65 तरी खूप गरजेचे असतले. कारण टॉस जिंकान तुम्ही स्वतः बॅटिंग घेतलात. या मैदानावर धावांचा पाठलाग होणार नाही हो इतिहास, पण आज ह्यो इतिहास आणि भूगोल सुद्धा बदललो जातलो. 32-42 कव्हरच्या दिशेने थोडंसं फसलेलो फटको. हा पाटे शॉट होतो, मिडल चालू नव्हतो बॅटची कड घेऊन, पण 2 धावा मिळून देण्यासाठी होतो पुरेसो, कारण थ्रो खूपच दिशाहीन. 2 रन्सानंतर धावफलक 34-34. इम्रोज 10 बॉल आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केली, 9 रन्स त्यांनी खर्च केले, 1 सफलता त्यांच्या नावे असता. तेच मिस्टर इम्रोज बॉलिंग मार्कवर शुभम शेळके 5 बॉलमध्ये 5 रन्सावर शुभम. उडालेलो कारंजो मिडॉनच्या दिशेने स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे 1, 2, 3 खेळाडू चेंडूच्या मागे होते, पण तिघांच्या मधोमध पडलेलो झेल. एकही खेळाडू त्यापर्यंत पोहोचलो नव्हतो. सुरक्षित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास. रन झाले 36, 3 डझन. आणि गौरव आता लंगार लावणं गरजेचं असा, अपेक्षित असा. दशावतारातलो लंगार कधी लागतलो? राजश्री पवार लोके मॅडम कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही इलात हे आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट असा. कारण एखादी भगिनी आमच्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसता 1-2 वाक्य का होईना बोलता, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट. 36 यो धावफलक. आणि यानंतर आता अपेक्षा असलेली लंगाराची साकी दिंडी या दशावतारातल्या गायन प्रकारांची. लागलो लंगार, आडवी बॅट मिड विकेटच्या मस्तकावरसून दस्तक. निजगो 3 साना आणि उडगो भिनभिना या कोकणातल्या महत्वाच्या मार्गदर्शक म्हणीची आठवण करून देत चेंडू आखाड्या पार, माटवा पार, गडग्या पार, डोंगरा पार, पावड्याचा पाणी पास टाक डायरेक्ट चंद्रार. रिप्ले सुद्धा तुम्ही बघितलात. रन झाले 42 या वादळ शेवटच्या बॉलवर इम्रोजच्या समोर. आणि आमची ही मिडबावची किनारपट्टी, ही देवगडची किनारपट्टी, किती वादळं आम्ही बघितली. लैला, फयान, निसर्ग आणि अशा सगळ्या वादळांका तोंड देत आमची किनारपट्टी ठाम उभी असा. आणि याचं कारण काय असं माहिती आहे? अगदी गुजरातपासून केरळपर्यंत या किनारपट्टीवर जेव्हा जेव्हा वादळं होतात तेव्हा समुद्रातले सगळे बोटी आश्रयासाठी एकमात्र बंदराच्या दिशेने येतात. आणि ता बंदर असा देवांचो गड, देवगड बंदर. कारण या किनारपट्टीवरचा सगळ्यात सुरक्षित बंदर देवगड बंदरामध्ये, या देवगड तालुक्याच्या मिडबाव नगरीमध्ये तुमचं स्वागत. रन झाले 42 शेवटची ओव्हर. आणि बॉलिंग मार्कवर राहुल जोगाडिया, फिरकीचो जादूगार बॉलिंग मार्कवर. राहुलने अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर अनेक मोठमोठे स्पर्धा गाजवले. राहुल कडसून शेवटच्या ओव्हरीत अपेक्षा असलेली, पण समोर स्ट्राईक बॅटर सेट असा राहुल. 11 बॉलमध्ये 22 रन. गुंजाळ ज्याचा आडनाव, 2 राहुल एकमेकांच्या समोर, दोघांचं नाम राहुल, नाम तो सुना होगा. राहुल गुंजाळसाठी ऑफ स्टंपच्या दिशेने भरकटलेलो बॉल वाईटच्या रूपात. 1 मिळालो रन. रन झाले 43. सहा बॉल अजूनही बाकी असत या ओव्हरीचे, या इनिंगचे. राहुल पॅव्हलिन एंड कडसून बॉलिंग मार्कवर. बॅटची कट, लेमन कट, रुबी कट, चायना कट. विकेट किपरला बीट करून शॉट फाईन लेगच्या दिशेने. 1 फक्त रन या बॉलवर.
चौक्याचो डबल गेम 44 यो धावफलक 44 फॉर 2 राहुल जोगाडिया. एक बॉल 2 रन्स त्याचो खर्च. पहिलो वाईड बॉल, त्यानंतर शुभम शेळके षटकाराचो राजा. एक षटकार त्यांनी मारलो आणि यावेळी आडवी बॅट, आणि आडवी बॅट खूपच सरळ करून गेली बॉलरला. भूक भागली वड्यान आणि पॉट फुगला सोड्यान. ह्यो RPM सिक्सर. सत्यनारायणाची पूजा सुद्धा घातली. हे सलग दुसरो षटकार यो शुभम शेळकेचो. रन झाले 50. टाळी वाजले रणझुंजार वैभववाडीच्या हाफ सेंचुरीसाठी. शुभमचा फटको मिड ऑफच्या दिशेने ताकदवान. जोपर्यंत कृष्णा सातपुते सरांनी अडवलेलो बॉल. कृष्णा सरांचो सध्या फॉर्म जरी चिंतेत असलो तरी सर अजूनही आमका अभिमान हा तुमच्या नावाचो. गेली 20-22 वर्ष रेफरल नो बॉल साठी, फुट फॉल्ट साठी. शाहरुख जरा एकदा कृष्णा सरांका दाखव कॅमेरावर बघूया. कृष्णा सर जरा एकदा पाठ करूची. आमका अभिमान असा या नावाचो, कारण 20-22 वर्ष टेनिस क्रिकेट गाजवणं खूप सोपी गोष्ट नाही असा सर. कारण आता सुद्धा नवीन नवीन स्टार खेळाडू येतले. 1, 2, 3, 4 वर्ष ते सुद्धा चमकतले. पण जा काम कृष्णा सातपुते या नावान केला ना, ता काम भविष्यात कोणाक जमात की नाही शंका असा. आणि म्हणूनच मिडबाव नगरीच्या सगळ्या खेळाडूंका विनंती असा, टेनिस क्रिकेटचो यो अनभिषिक्त सम्राट गॉड ऑफ टेनिस क्रिकेट एकदा टाळ्या वाजवूया कृष्णा सातपुते यांच्यासाठी. आज स्वतःच्या कारने कृष्णा सातपुते सरांचा प्रवास चालू आहे, पण खूप कमी लोकांका माहिती असतात कृष्णा सातपुते सरांचा टेनिस क्रिकेट नाही मित्रांनो, क्रिकेट सुरुवात झाला चिंधियेच्या बॉलवर. कपड्याचे चिंधिये करून त्यांनी क्रिकेट सुरुवात केला आणि आज राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजणारा हे नाव. तिसऱ्या पंचांचो डिसिजन इलो आमच्यापर्यंत. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल, बदललेलो धावफलक 52 रन्सावर. 3 चेंडू समाप्त, अजूनही 3 चेंडू बाकी. 11:30च्या पुढेच गेली करंट रन रेट. बॅटची कट, शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या मागे. एका हाताने अडवलेलो बॉल, केलेलो थ्रो, दुसऱ्यासाठी वळलेली पावला. स्ट्राईक देण्यासाठी विकेट केली सॅक्रिफाईस. या बॉलवर मिळालो फक्त 1 रन आणि बदललो धावफलक 53 रन्सावर. स्क्रीनवर ज्या खेळाडूकडे दुसऱ्या इनिंग मध्ये सगळ्यांचं लक्ष असतलो आणि आमचे संस्कार कवरच्या दिशेने चतुर चेंडूच्या मागे. शेवटच्या बॉलवर शुभम यांची तंद्री भंग झाली. शैलेश लोके स्क्रीनवर थोडेसे टेन्शन मध्ये असत, किती धावसंख्या होतली ह्योच फक्त त्यांचा विचार असा. मगाशी संस्कार ध्यानी बघितलात आणि हे आमच्या देवगड मिडबावचे ध्यानी. गेली 23 पर्व त्यांनी घेतलेलो यो ध्यास असा आणि त्यासाठी तन मन धन अर्पून त्यांनी ही स्पर्धा यशस्वी केली. या 23व्या पर्वापर्यंत आणली. मंचावरच्या आमच्या भगिनी सावी लोके मॅडम दिसतात, टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी. त्यांच्या समवेत मंचावरच्या आमच्या भगिनी सौभाग्यवती चव्हाण मॅडम, आमची ही भगिनी, तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत. 53 ह्यो धावफलक 53 आणि इनिंगचो शेवटचो बॉल. राहुल बॉलिंग मार्कवर. निलेशच्या बॅटची कट घेऊन चेंडू पहिल्या स्लिप मधून गली क्षेत्रामध्ये. 1 रन या बॉलवर. दुसऱ्यासाठी वळलेली पावला, झालेला ओव्हर थ्रो आणि काखेत रावळी आणि गावभर होवळी. हातातलो चेंडू पायात, पायातलो चेंडू हातात. क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा कोकणातले कुर्ले कसे राबतात ह्या जणू बघूक मिळाला मैदानावर. एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनचात आणि बदललो धावफलक
पाचक्याचो डबल गेम 55 रन्सावर. ही ती मोटरसायकल असा, TVS ची स्पोर्ट्स बाईक असा. कोण होतलो याचो मालक आणि कोण बसतलो या गाडीवर मालक म्हणान, कोणाक फिरवतलो तो पहिल्यांदा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरा उद्या तुमका मिळतली. आणि म्हणूनच आमच्या स्पर्धेशी जोडले जा. ही ट्रॉफी असा ती ज्यासाठी चल्लो हा ह्यो सगळो अट्टहास. आणि आमचे दत्ता मिठबावकर सर या ट्रॉफी बरोबर आदरणीय भाई नरे सरपंच मिठबाव या स्पर्धेचे सर्वेसर्वा ते सुद्धा मंचावर असत. या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करून रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव आयोजित RPM ट्रॉफी 2026 23व्या पर्व चौथ्या रजनीमधली 5वी लढत रणझुंजार वैभववाडीने जिंकलो. टॉस घेतली बॅटिंग आणि 5 ओव्हरीत पहिली बॅटिंग करून धावा जमवले 55 आणि विजयासाठी 56 धावांचं लक्ष. या स्पर्धेसाठी खास घाटकोपर वरसून आमका शुभेच्छा इलेत साई दर्शन भटवाडी टीमचे टीम ओनर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र गुरुभाई सामंत आणि त्यांच्या समवेत मयूर कचन. आणि घाटकोपरमध्ये मोठ्या स्क्रीनवर घाटकोपर वासियांका त्यांनी या स्पर्धेचा सगळा रूप दाखवलेला असा. धन्यवाद गुरुभाई सामंत, तुमचे मनपूर्वक आभार. दुसऱ्या इनिंगसाठी काय घडतं आणि काय घडतं ऐकूया आवाज अमोल जमदाडे सर. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मैदानावर अगदी नाचून नाचून ही स्पर्धा एन्जॉय करणारे आमचे चाचा, या चाचांसाठी रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावकडसून 500 रुपयांचा पारितोषिक आणि राजश्री पवार लोके मॅडम गतवर्षाच्या संघाचे ओनर RR डोंबिवली संघाचे टीम ओनर राजश्री पवार लोके मॅडम यांच्याकडसून सुद्धा 500 रुपये. चाचांक विनंती असा यवा या बक्षिसाचा स्वीकार तुम्ही करा. दुसऱ्या इनिंगसाठी ऐकूया परत एकदा आवाज आमचे मित्रवर्य अमोल जमदाडे सर. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून हार्दिक हार्दिक स्वागत. RJ ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीम बनाम रणझुंजार वैभववाडी मॅच नंबर 5 आपल्या भेटीला आली आहे. आजच्या चौथ्या रजनीमधील 5वा सामना आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकत रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमने प्रथमतः बॅटिंग केली आहे. निर्धारित 5 ओव्हरमध्ये 55 धावा फलकावरती आहेत आणि या 55 धावांमध्ये राहुल गुंजालचा वाटा 23 धावांचा आणि त्याला सुरेख अशी साथ शुभम शेळकेची, त्याचा वाटा 11 चेंडूमध्ये 22 धावांचा आणि या दोन फलंदाजांच्या विस्फोटक समयसूचित फलंदाजीच्या जोरावर निर्धारित 5 ओव्हरमध्ये 55 धावा 56 धावांचं लक्ष दिलंय RJ ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट संघाला. आणि बादल सर, पराभवाची परतफेड करण्याची संधी पुन्हा त्याच दिवशी त्याच स्पर्धेमध्ये आली आहे आणि ती पराभवाची परतफेड होईल का हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेत.
पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर आर जे ग्रुप दिल्ली धमाकाने रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमचा पराभव केला आणि त्याच पराभवाची परतफेड रणझुंजार वैभववाडीकडून या मॅचमध्ये होईल का? कोणता संघ धाडसकल गोवा क्रिकेट संघाच्या बरोबर आजच्या दिवसाची आजच्या रात्रीतली शेवटची लढत खेळेल याची निश्चिती करणारे फक्त 30 चेंडू बाकी आहेत. 5 ओव्हरची लढत आहे आणि या 30 चेंडूमध्ये स्पष्ट होईल आजच्या चौथ्या रजनीमधील धाडसकल गोवा क्रिकेट संघाबरोबर कोणता संघ लढणार आहे. जबरदस्त लढत आहे. स्ट्रायकिंग येईल ना फलंदाज तयार कृष्णा लक्ष्मण सातपुते, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, टेनिस क्रिकेटचा देव आज अवतरलाय. जगदीश भाई रावराणे यांच्याकडून देखील लालबाग वरून स्पर्धेला रणझुंजार वैभववाडीला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचे मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूयात. कृष्ण लक्ष्मण सातपुते स्ट्रायकिंग येईलला तयार होतील आणि त्यांची साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग येईलला बॅटर आकाश जहांगीर दाखल झाले आहेत. लक्ष्य 56 अब तक 56 धाबांची आवश्यकता. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या या स्पर्धेमध्ये मोठा सामना आपण पाहतोय. आमच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या चंद्राची चर्चा चालली होती तोच पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल पुल केलाय, समोर क्षेत्ररक्षक आहे, सिंगलने खातं ओपन केलंय. कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचा तो पॅटर्न फटका कधी येईल सॉक स्लिपचा ते पाहण्यासाठी देखील प्रेक्षक आतुर झालेत. आणि कृष्णाजी सातत्याने सलग तिसऱ्या मॅच मध्ये त्याच फटक्याच्या शोधामध्ये आहेत. त्यासाठी मी ज्यावेळेला कृष्णा सरांबरोबर बोललो त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी प्रचंड सराव या फटक्यासाठी केलाय आणि तो माझा पॅटर्न फटका आहे आणि याच फटक्याने वेगळी ओळख कृष्णा सातपुते यांना करून दिली आहे. तो फटका देखील पाहण्याची संधी येईल का? बॉलर तयार, स्विच हिट केलंय, गॅप शोधण्याचा प्रयत्न, गॅप शोधता आला नाहीये. कृष्णा यांनी नॉन स्ट्रायकिंग एडवरनं क्रीज सोडलं आणि त्याला सुरेख अशी साथ दिली, कॉलला दाद दिली. कौतुक करावं लागेल आकाश जहांगीर यांचं. धोका पत्करला आणि ज्या वेळेला तुम्ही धोका पत्करता त्यावेळेला तुम्हाला एक मोका देखील येतो आणि तो मोका बॅटरला आलाय. किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है. नशिबाने साथ बॅटरला दिली आहे, जीवनदानच मिळालंय. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. फलकावरती 2 धावा आहेत. पाठलाग 56चा करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर तयार अजिंक्य देशमुख. या वेळेला देखील स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न सातत्याने कृष्णा सातपुते यांच्याकडनं होतोय, मात्र त्या फटक्याच्या शोधात ते अजूनही राहिलेत. त्यांचा तो पॅटर्न फटका प्रेक्षकांना हवाय, प्रेक्षकांना तो पाहायचा आहे आणि त्यासाठी प्रेक्षकांचा अट्टास पूर्ण करण्यासाठी कृष्णा सातपुते यांची धडपड चालू आहे. स्ट्रायकिंग घ्यायला ते तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अजिंक्य देखील तयार झालेत, पुढे आले, स्टेप आउट झालेत. मोठा फटका टोलवायचा आहे. चतुराईने गोलंदाजी होते, स्टान्स ओळखलाय. यावेळेला कृष्णा सातपुते यांना जेरीस आणण्याचा अड्डोकाट प्रयत्न केला जातोय बॉलिंग एंड कडनं. गोलंदाजीसाठी आपण अजिंक्य देशमुख यांना पाहतोय. टीमची धावसंख्या फलकावरती फक्त 2 धावा. ग्रीन पार्क स्टेडियम वरती क्रिकेटचा रणसंग्राम रंगलाय. बॉलर तयार, आखून टप्प्याचा बॉल परकट केलाय वीरेंद्र सेवक स्टाईलने. एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि यावेळेला चेंडू सीमारेषेला स्पर्श झालाय. कृष्णा सातपुते यांचा अजून एक बँडेड फटका आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे. फलकावरती 6 धावा. कृष्णा सातपुते यांचं योगदान 4 बॉलमध्ये 5 धावा. पॉवर प्लेचा वापर ते करत असताना कृष्णा सातपुते पाहायला मिळत आहेत. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत, एक कव्हर्सला लावलाय आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप स्क्वेअर लेगला. बॉलर तयार आहे, मोठा फटका टोलवायचा. ऑफ स्टिकला हवा घालत बॉल सरळ आलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी अजिंक्य यांनी केली आहे. फक्त या षटकात 6 धावा खर्च केलेत. विजयासाठी अजून 24 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता.
RJ ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट संघाला रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. सामना रंगतदार होईल का? खूप मोठी बॅटिंग लाईनअप दिल्ली धमाका क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये आहे. RJ ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट संघ 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वी करेल का, की रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमचा गोलंदाजीचा कडवट मारा बोथट ठरवेल? ते पाहावं लागेल की तो कडवट मारा सातत्याने कडवट राहील, हे देखील प्रेक्षकांना पाहायचं आहे. 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजून 50ची आवश्यकता. बॉलिंग एंडवरती गोलंदाज तयार झालेत. सूरज गायकवाड स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आकाश जहांगीर, त्यांच्याकडनं मोठी अपेक्षा आहे. कृष्णा सातपुते चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. 5 बॉलमध्ये 5 धावा, 1 बॉलमध्ये 1 धाव. आकाश जहांगीर, टीमची धावसंख्या 6. या षटकात अटॅकिंग फटकेबाजी करावी लागेल. एक मोठा जर का फटका आला आणि कृष्णा सातपुते यांना जर सुरुवात मिळाली तर त्यानंतर त्यांना रोखणं मुश्किल होतं. स्ट्राईकला बॅटर तयार. आकाश अक्रॉस लाईनचा वापर, शपल क्रॉस झाले, सफल अजिबात झाले नाही. याही वेळेला डॉट बॉल आणि डॉट बॉलने दमदार सुरुवात केली आहे. असं म्हणतात की तुमच्या शर्टचं पहिलं बटन जर का व्यवस्थित लागलं तर बाकीची सगळी बटणं आपोआप व्यवस्थित लागतात. या षटकातील पहिला बॉल डॉट टाकलाय, त्यामुळे हे पुढचं षटकही चांगलं असेल याची नांदी पहिल्या बॉलने करून दिली आहे. गोलंदाजीवरती असणारे गोलंदाज सूरज गायकवाड. प्रेशर वाढतंय, जितके डॉट बॉल येणार तेवढा दबाव वाढणार आणि दबावामध्ये कृष्णा सातपुते आणि त्याचबरोबर आकाश जहांगीर यांचा खेळ अजून द्विगुणित होतो, हे आपण आजपर्यंत पाहिलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवला गेलाय. पॉइंट आणि गलीच्या बरोबर दरम्यान फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगलने स्ट्राईक बदलली आहे. स्ट्रायकिंग एंडला टेनिस क्रिकेटचा देव 20-22 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेटच्या वर्तुळामध्ये आपले नाव वेगळं बनवलं, वेगळी छाप सोडली आणि टेनिस क्रिकेटमधला सगळ्यात महागडा खेळाडू म्हणून देखील एक वेगळी ओळख निर्माण केली. बॅटस्विंग प्रचंड वेगात आहे. अजूनही संघर्ष चालू आहे आणि कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असू शकेल. कृष्णा सातपुते हार मानणारा खेळाडू नाहीये. कोणत्याही क्षणी पुनरागमन करण्याची क्षमता सातत्याने कृष्णा सातपुते यांनी 20-22 वर्ष ठेवली आहे आणि त्यामुळेच टेनिस क्रिकेटवरती राज्य केलंय. मात्र मी गोलंदाजाचंही तितकंच कौतुक करेन. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय. प्रथमतः बॅटर आणि त्यानंतर यष्टीरक्षक यांनाही बीट केलं या बॉलने. वाईट बॉलची इथे घोषणा होते. दंडात्मक धावेने टीमची धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा आलेत 9 धावा. पाठलाग करायचा आहे 56 धावांचा. चांगली मॅच इथे रंगणार आहे. प्रेक्षकांना तोच सामना हवा आहे. या अगोदरचा पहिला सामना जर या दोन्ही संघांचा जर पाहिला तर शेवटच्या बॉलपर्यंत गेला आणि तीच अपेक्षा उराशी बाळगत प्रेक्षक या सामन्याकडे पाहतायत ग्रीन पार्क स्टेडियम वरती. गोलंदाजाला कानमंत्र दिलाय, सुबह की चाय और बड़ों की राय समय अनुसार लेनी चाहिए. करंट रन रेट आहे ते फक्त 6चं आणि याचकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. बॅटिंग टीमला ॲव्हरेज वाढवावं लागेल. लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. बॉलर तयार आहे. फुल टॉस बॅटवरती घेतला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन वरती. थोडासा फंबल झाला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये फेकी केली आहे. फक्त सिंगल येते. काय गोलंदाजी होते. पहिलं षटक अजिंक्य देशमुखचं आणि त्याच षटकाची री ओढणारं षटक गोलंदाज सूरज गायकवाडचं. सूरज गायकवाडचं देखील कौतुक करावं लागेल. दोन्ही दिग्गज खेळाडूंची ही षटकं आपण पाहतोय. आतापर्यंत या 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा सूरज गायकवाड यांनी खर्च केले. टीमची धावसंख्या 10, लक्ष्य 56 धावांचं आहे. 20 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे आणि हे आमचे प्रेक्षक थोडेसे चिंतित आहेत. कृष्णा सातपुते यांची बॅट कधी बोलणार याची चर्चा आणि टेन्शन देखील चाललंय. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटच्या वर्तुळातलं मोठं नाव, मात्र दुसऱ्या बाजूला जितकं मोठं नाव आहे त्याचा अतिरिक्त दबाव न येता आपला स्वाभाविक खेळ करताना, स्वाभाविक गोलंदाजी करताना अजिंक्य देशमुख आणि त्याचबरोबर सूरज गायकवाड हे दोन्ही गोलंदाज पाहायला मिळाले. त्यामुळे ते देखील तितकेच कौतुकास पात्र आहेत. रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये जरी मोठी नावं नसली तरी काम मोठं आहे, कर्तृत्व मोठं आहे.
नेतृत्व मोठं आहे आणि त्यामुळेच हा संघर्ष मोठा होताना आपण पाहतोय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव हे नाव प्रत्येकाच्या उराउरात, प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाच्या काळजात घर करतंय, कारण काम बोलतंय. कोरोनाच्या कालावधीमध्ये केलेलं काम, क्रिकेटची केलेली 48 वर्षाची अविरत सेवा, डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या रकमेचं पारितोषिक, या सगळ्या वैशिष्ट्यांनी ही स्पर्धा परिपूर्ण आहे. स्टिक दाखवले, जर तुम्ही जागा दिला तर समोरचा त्या जागेवरती घर बांधतो आणि तेच इथे पाहायला मिळालं. जागा दाखवली, यष्ट्या दाखवल्या आणि या यष्ट्या वाखवल्या. बॉलिंग ट्रॅकवरती असणारा गोलंदाज सूरज गायकवाडचा सटीक यॉर्कर दांडी गुल करतोय. पहिला धक्का बॅटिंग टीमला. कृष्णा लक्ष्मण सातपुते बॅक टू दी पॅव्हिलियन. चला एकदा टाळ्या वाजवूयात कृष्णा लक्ष्मण सातपुते यांच्यासाठी. मिडबाव गावचा आवाज जरा जाऊ देत. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटच्या वर्तुळातलं मोठं नाव आज मिडबाव गावामध्ये आलंय, त्यांचंही स्वागत आहे. 19 चेंडू 46 ची गरज आहे. 19 चेंडू 46 धावा जिंकण्यासाठी मोठं आव्हान आरजे ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमला. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित दाखल झालाय. रोहित नार्वेकर चतुर या टोपण नावाने या खेळाडूची ओळख राहिली आहे. डावखुरा बॅटर. 9व्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या वतीने आहे. बॉलर तयार, बॅटर तयार आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वरची कडा बॅटची पाहायला मिळाली आहे. फ्लाय स्लिप आणि गलीच्या मधून बॉल काढण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी देखील निघालेत आणि झटपट वेगात 2 धावांची लहर देखील येते. दुहेरी धावांनी सांघिक धावफलक पुढे जाईल. टीमचा धावफलक आपण पाहतोय फक्त 12. 2 ओव्हरचा खेळ संपला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12, येणारे चेंडू 18, धावा बनवायचे 44. 18 चेंडू 44 धावा हे समीकरण जिंकण्यासाठी आरचे ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमला रणझुंजार वैभववाडीचा संघ पराभवाची परतफेड करणार का? आमच्या स्क्रीनवरती पाहतो आमच्या आजी या ठिकाणी बसलेत, त्यांचंही मनापासून कौतुक करूया. इतक्या रात्रीमध्ये आमच्या मिडबावच्या आजी या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. या सगळ्या आमच्या महिला भगिनी आहेत, त्या देखील या स्पर्धेचा आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. tenniscricket.in कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर गौरवजी सावंत, चांगल्या क्वालिटीमध्ये चांगले कॅमेरे देखील या स्पर्धेसाठी आपण वापरलेत, तितकी चांगली क्लिअरिटी देखील तुम्हाला पाहायला मिळते. आणि प्रत्येक चेंडू आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 44 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार झालेत. अजिंक्य देशमुख व्यक्तिगत दुसरं टीमचं तिसरं षटक. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार आकाश जहांगीर. चांगला फटका कव्हर्सला खेळलेत. गॅप शोधण्याचा प्रयत्न इथे केलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि या प्रयत्नामध्ये झटपट 2 धावांची लहर येते. प्रत्येक धाव इथे लाख मोलाची आहे. आता मात्र इथे थांबून अजिबात चालणार नाही. 17 बॉल मध्ये 42 ची आवश्यकता आहे. जी जान लगा के खेलना पडेगा. क्रिकेट हा खेळ ताकदीचा नाही आहे, क्रिकेट हा खेळ बुद्धीचा आहे. विचार करून तुम्हाला बॅटिंग करावी लागेल, विचार करून गोलंदाजी करावी लागेल. संघाची गरज काय आहे हे ओळखावं लागेल आणि त्याच पद्धतीने तुम्हाला इथे खेळ दाखवावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. स्ट्रायकिंग येईल आकाश जहांगीर. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. यष्टिरक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय. सिंगल तर पाहायला मिळेल. धाव एकच येते. 16 बॉल 41 धावा. समीकरण वाढतंय, टेन्शन वाढतंय, दबाव वाढतोय आणि हा दबाव झुगारण्यासाठी चतुरला या सामन्याची सूत्र हातामध्ये घ्यावी लागतील. रोहित नार्वेकरला ती इनिंग खेळावी लागेल जी प्रेक्षकांच्या लक्षात राहील. रोहित नार्वेकर आपल्या जीवनातली सर्वोच्च इनिंग ग्रीन पार्क स्टेडियम वरती खेळेल का हे देखील प्रेक्षक पाहणार आहेत. 16 बॉल 41 ची आवश्यकता. दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावा थांबवल्या, जो दबाव बनवला, जे प्रेशर वाढवलं, तेच प्रेशर तिसऱ्या षटकामध्येही सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये कायम ठेवलंय गोलंदाज अजिंक्य देशमुखने.
सकाळच्या सत्रात रोहित नार्वेकरने 12 बॉल 31 ची आवश्यकता असताना 5 षटकार ठोकले, त्यामुळे त्याच्याकडे मोमेंटम आहे. आजचा दिवस त्याचा आहे. लेग स्टिक वरचा बॉल अक्रॉस लाईनचा वापर करत असताना सोडून दिलाय. त्या दरम्यान जर पाहिलं तर बाईचा सिग्नल येतोय. क्रिकेट में ऐसा माना जाता है कि जिस तरह से रन है वो महत्वपूर्ण, चाहे वो बैट से हो या पैड से, कोई फर्क नहीं पड़ता. रन आने बहुत ही जरूरी है. 15 चेंडू 40 ची गरज. आरचे ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमला रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमचे ओनर संजयजी चव्हाण आतापर्यंत नक्की खुश असतील संघाच्या प्रदर्शनावरती. अकुट टप्प्याचा बॉल बाहेर निघालाय आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलची पुन्हा एकदा घोषणा होते. 15 बॉल 39 ची गरज. 15 चेंडू 39 धावा. आकाश जहांगीर या सामन्याची सूत्र हातामध्ये घेईल का? चतुर नार्वेकरचा षटकारांचा आविष्कार प्रेक्षक पाहतील का, की दुसऱ्या बाजूने कडवट गोलंदाजी होईल? समोरच्या दिशेने फटका स्ट्रेट ड्राईव्हचा सुंदर पाहायला मिळाला. सरळ बॅटने खेळला. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक वेगात बॉल पर्यंत पोहोचले. चेंडूची फेक येणार. सिंगल पाहायला मिळेल. सिंगलने सामना जिंकणं अवघड झालंय. आरजे ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट संघाला गरज आहे गाडीला एक्सेलेट करण्याची. इथे तुम्हाला ठोस सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे तर तुम्हाला धोका पत्करावा लागणार आहे. अस्तित्वाची लढाई दोन्ही संघ लढतात. ग्रीन पार्क स्टेडियम वरती शेवटचा सामना आम्हाला खेळायचा आहे आणि यासाठी दोन्ही संघ हट्टाला पेटलेत. दोन्ही संघ लढतात. एकाला थांबावं लागणार आहे. धाडसकल गोवा क्रिकेट संघाबरोबर कोणता संघ खेळणार आहे? लेग स्टिक वरचा बॉल. बेल्स ब्लिंक झालेत आणि चतुर नार्वेकरचा खेळ संपला. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट आली आहे. 18 धावांवरती महत्वाच्या क्षणी विकेट आलाय. रोहित नार्वेकर आउट झालाय. IPL ची क्रिकेट स्पर्धा खेळलाय. हरियाणाचा खेळाडू मैदानामध्ये आलाय. चमत्कार करेल का? वेळ खूप कमी आहे. कमी वेळेमध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही कमी वेळेमध्ये स्वतःला सिद्ध करता हे जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतं आणि त्याच प्रसिद्धीच्या झोतात असणारा संस्कार यावेळेला बॅटिंग करून टीमला जिंकून देईल का, की संस्कारच्या आक्रमकतेला आवर घालणारी गोलंदाजी रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमच्या गोलंदाजांकडून होणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. अजिंक्य देशमुख चांगली बॉलिंग करतोय. रिदम मध्ये आहे. 13 चेंडूवरतीची आवश्यकता आहे. संस्कार ऑन स्ट्राइक. अकुट टप्प्याचा बॉल त्याला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण मैदानामध्ये आल्याची चाहूल करून दिली आहे आणि चेंडूला धाडलंय बाउंड्रीच्या बाहेर. संस्कारने दिली बॉलला धडक आणि बॉल गेला बेधडक बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. वरती आपण पाहतो तर शॉर्ट बॉल होता. त्याच्या सोबत गिरकी घेतली आणि यावेळेला बॅटने टर्न करत असताना संस्कारने अफलातून षटकार ठोकला. एका बॉल मध्ये 6 धावांनी खातं ओपन केलंय. 12 मध्ये 32 ची गरज आहे आरजे ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमला. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. 12 बॉल 32 ची आवश्यकता. टेन्शन वाढलंय, दबाव वाढलाय. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. परतीचे सगळे दोर कापले गेलेत. जिंकणं हा एकमेव पर्याय आहे. ज्या वेळेला सगळे पर्याय संपतात ना बादल सर,
त्यावेळेला आपली सगळी ताकद पणाला लावली जाते आणि तेच काम दोन्ही संघातील खेळाडूंना करावं लागेल. आपलं सर्वस्व पणाला लावावं लागेल. हा सामना इफ अँड एनी कंडिशन आम्हाला जिंकायचा आहे हे ध्येय मनाशी बाळगावं लागेल. 12 बॉल 32ची आवश्यकता आहे. 24 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपला. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र वाढलंय. 12 बॉलमध्ये 32. रिक्वायर्ड रन रेट 16चं झालंय. त्यामुळे 2 मोठे फटके तुम्हाला एकाच षटकामध्ये ठोकावे लागणार आहेत आणि हे काम संस्कारला करावं लागेल. आकाश जहांगीर देखील कमी नाहीये आणि गोलंदाजी ट्रॅकवरती असणारा गोलंदाज शुभम शेळके देखील कमी नाहीये. त्यामुळे दोन्ही चांगल्या खेळाडूंमध्ये हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अंतिम क्षणी कोण कोणावरती भारी ठरणार आहे याच्यामध्ये फक्त 12 चेंडूंचं अंतर आहे. 12 बॉल 32. कोदून काढण्याचा प्रयत्न शुभम शेळकेचा चांगला बॉल. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल पाहायला मिळेल. संस्कारकडे स्ट्राईक आली आहे आणि त्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा प्रेक्षकांच्या वाढलेत. ISPL सारखी सगळ्यात मोठी स्पर्धा खेळून आलेला खेळाडू संघ अडचणीमध्ये असताना संघासाठी धावून येईल का ते देखील पाहावं लागणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला शुभम शेळकेने जी बॅटिंग केली आहे त्याचा जो कॉन्फिडन्स वाढलाय त्याचा फायदा तो बॉलिंगमध्ये आपल्या संघाला करून देईल का हे देखील पाहावं लागणार आहे. 11 बॉलमध्ये 31ची गरज आहे. फुल टॉस पे बने है बॉस. फुल टॉस का मो नववा आया है. 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. स्पर्धेतला दुसरा 9वा ठोकण्याचा मानकरी 9वा आया है. बीच मैदान में देखिए 9वा आया है. जबरदस्त फटका ठोकलाय. 500 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला. संस्कार आपण ऍक्शन रिप्ले देखील पाहणार आहोत. रिप्ले पाहूयात स्क्रीनवरती. tenniscricket.in च्या माध्यमातून गोलंदाज तयार. शुभम अक्रॉस लाईनचा वापर. फुल टॉस घुटणे टेकले आणि यावेळेला बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर 9 वरती सुपर फटका संस्कारच्या बॅटमधून. मॅच बदलते. सामना बदलतोय. सामन्याने करवट बदलली आहे. सामन्याने बाजू बदलली आहे. प्रेक्षकांना सामना आवडायला लागलाय. 10 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. दत्ताजी मिडबावकर साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक बॅट्समनला दिलं जाणार सुपर 9 साठी. गोलंदाज तयार. ऑफ टिकच्या बाहेरचा बॉल. वाईड बॉलची घोषणा होते. शुभम शेळकेवरती दबाव वाढलाय आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. आतापर्यंत 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता होती. या निर्णयानंतर पुन्हा एकदा समीकरण बदलणार आहे. एकाएकी एकतर्फी वाटणारी लढत. RJ ग्रुप दिल्ली धमाका मॅच पासून खूप दूर चालला होता. मात्र त्यानंतर मैदानामध्ये कोण आला? संस्कार आला. संस्कारने फक्त 2 चेंडूचा सामना केला आणि 15 धावा त्याच्या खात्यावरती आलेत. 1 षटकार 1 9वा त्याने ठोकलाय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय की येस इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू आहे. वाईड बॉलची घोषणा होते. रिव्ह्यू लॉस्ट केलाय बॉलिंग टीमने. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या 1 ने वाढणार आहे. संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय आतापर्यंत 35 धावा. 10 बॉल 21 ची आवश्यकता. शुभम तयार. संस्कारसाठी अपील केले. लेग स्टिक वरचा बॉल. पंचांनी अपील फेटाळलंय. संस्कारला लेग बायचा सिग्नल इथे येतोय. सिंगल पाहायला मिळेल आणि त्या दरम्यान आपली विकेट सरेंडर करावी लागते. बॅटर आकाश जहांगीरला. तो मैदानाच्या बाहेर चाललाय कारण संस्कारला स्ट्राईकला यायचंय. जबाबदारी तेच घेतात ज्यांच्यामध्ये जिंकण्याची जिद्द असते. त्यामुळे या जबाबदारीने संस्कारने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे आणि त्याचा फायदा संघाला होईल का हे देखील पाहावं लागणार आहे. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. नवीन बैटर मैदानामध्ये दाखल झालाय. ऐसी विपरीत परिस्थिति में मैदान में जाने के लिए खुद में चाहिए जिगर.
ऐसी विपरीत परिस्थिति में मैदान में जाने के लिए खुद में चाहिए जिगर, और जो हारी हुई बाजी को जीत में तब्दील करता है ना, उससे कहते हैं बाजीगर। आज इस मुकद्दर का सिकंदर कौन बनेगा, हारी हुई बाजी को जीत में तब्दील कौन करेगा, इसका फैसला जल्द होने वाला है। 9 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे। संस्कार स्ट्राईकला आहे, बॉलर तयार आहे। खोदून काढण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका, काऊ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय प्रचंड वेगात क्षेत्ररक्षक पोहोचलेत, बॉल पर्यंत सिंगल येणार आहे आणि सिंगल वरती समाधान मानावं लागते। ओव्हर स्टेपिंग साठी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे आणि अंतिम क्षणी तो डिसिजन तिसऱ्या पंचांच्या मदतीने घेतला जाणार आहे, कारण महत्वाच्या क्षणी हा डिसिजन येणार। त्याचमुळे ऑनफील्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय कळवत आहेत। चांगली बॅटिंग होते, चांगली बॉलिंग होते, प्रेक्षकांना सामना आवडला, प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला। या अगोदरचा या आजच्या रजनीतला दुसरा सामना देखील या दोन संघांमध्ये झाला आणि तो शेवटच्या बॉलपर्यंत रंगला। आपण पाहत होतो बिग स्क्रीन वरती देखील तुम्ही पाहताय पंचांनी का तिसऱ्या पंचांची मदत घेतली याची प्रचिती आपल्याला येते आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत येणार आहे। वेगवेगळ्या अँगलने तपासणी केली जाते, महत्त्वाचा डिसिजन आहे। बिग स्क्रीन वरती देखील तुम्ही पाहतात tenniscricket.in च्या माध्यमातून तिसऱ्या पंचांचा सिग्नल आलाय, इट इज अ नो बॉल। नो बॉलची घोषणा होते। शुभम शेळकेवरती दबाव वाढलाय। टीमची धावसंख्या जर आपण पाहिली 38 धावा, त्यामुळे समीकरण बदललंय, सामना बदललाय का? येणारे चेंडू 9, धावा बनवायच्या आहेत 18, फ्री हिटचा बॉल आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर हितू जाडेजा स्ट्रायकिंग एंडला तयार होईल। फ्री हिटच्या संधीचं सोनं करावं लागेल। संधी चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते, तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा। एकदा संधी दवडलात त्यानंतर येते ती संघावरती मंदी असते आणि मंदीला दूर करण्यासाठी संधीचा फायदा घ्यावा लागेल। 9 बॉल 18ची आवश्यकता। फ्री हिटचा बॉल और पिच गोइंग 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 एंड गॉन। 100 सोनार की एक लोहार की, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा। जो हालात को बदल दे, हकीकत से लड़कर जो हालात को बदल दे, खिलाड़ी वही जो मैच का रुख बदल दे। क्या बात है। दबाव मध्ये दोन्ही बॅटर जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत, सामन्याला बदलवलंय, सामना टर्न केलाय, प्रतिस्पर्धी संघाच्या खिशामध्ये हात घालून विजय खेचून आणण्याचा प्रयत्न करतायत। मात्र दुसऱ्या बाजूने रणझुंजार वैभववाडीला देखील उच्च कोटीचा खेळ इथे दाखवावा लागेल। शुभम तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, ऑफटिकच्या बाहेरचा बॉल, गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला, सिंगल पाहायला मिळेल, फक्त एकच धाव इथे येते आणि समीकरण पुन्हा एकदा बदललंय। टीमची धावसंख्या 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, येणारे चेंडू असतील 7, धावा बनवायच्या आहेत 11, त्यामुळे येणारा चेंडू लाख मोलाचा दोन्ही संघांसाठी आहे। या चेंडूवरती डॉट बॉल आला तर गोलंदाजी करणारा संघ पुनरागमन करू शकेल, कमबॅक करेल आणि या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर आरजे ग्रुप दिल्ली धमाका कमबॅक करेल। 7 बॉल 11ची आवश्यकता। संस्कार ऑन स्ट्राइक, ऑन साइडला फटका फ्लिक केला, यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय, मिड विकेटला सिंगल येईल आणि त्या दरम्यान स्ट्राइक स्वतःकडे राहील। आठवा तो मागचा सामना, आरजे ग्रुप दिल्ली धमाका आणि रणझुंजार वैभववाडी। 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता होती आणि तो सामना आरजे ग्रुप दिल्ली धमाकाने जिंकला आणि याही वेळेला 6 बॉल 10 धावांची गरज आहे। सामना कोण जिंकणार आहे?
मध्ये फॉर्म मध्ये असलेल्या दोन्ही बॅटरला थांबवण्यासाठी तुमच्या ताफ्यातला हुकमाचा एक्का तुर्पाचा एक्का आता तुम्हाला बाहेर काढायचा आहे. आपला एक्का तेव्हाच बाहेर काढायचा ज्या वेळेला समोरचा तुम्हाला बादशाह दाखवतो. आता मात्र बॅटिंग टीमने ते बादशे तुम्हाला दाखवलेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाला हुकमाच्या एक्क्याची गरज आहे. तो एक्का या वेळेला बाहेर काढावा लागेल. बॉलिंग टीमला 6 बॉल 10 ची आवश्यकता आहे आणि तो एक्का तुर्पाचा एक्का बाहेर काढलाय. राहुल गुंजाल सामना बदलवेल का? सामना टाय होईल का? सुपर ओव्हरची लढत होईल का? रणझुंजार वैभववाडी जिंकेल का? RJ ग्रुप दिल्ली धमाका जिंकेल का? सामना सुपर ओव्हर पर्यंत पोहोचेल का? किती प्रश्न आहेत प्रेक्षकांच्या मनात. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या 6 बॉल मध्ये मिळणार आहेत. कुठेही जाऊ नका, चॅनल बदलू नका, रिमोटला बिलकुल हात लावू नका. हा सामना तुम्हाला आनंद देणार आहे. आपने ये मैच नहीं देखा तो आपने क्या देखा. जबरदस्त लढत आहे. स्पर्धेतला सर्वोच्च सामना तुम्ही पाहताय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतल्या 4थ्या रात्रीतला 5वा सामना तुम्हाला आनंद देणार आहे. उच्च कोटीचं क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. प्रोफेशनल क्रिकेट नेमकं काय असतं या सामन्याने तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शैलेजी लोकेसाहेब भाईजी नरे साहेबांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचं कौतुक करावंच लागेल. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. हुकमाचा एक्का बाहेर काढलाय. गोलंदाजीसाठी जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे. जबाबदारी तेच घेतात ज्यांच्यामध्ये जिद्द असते आणि या सामन्याचा विजेता कोण हे ठरवणारं षटक सुरू झालंय. ऑन साइडला हाफ ट्रॅकर त्याला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संस्कारने ठोकलाय अप्रतिम षटकार. वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स हो, क्योंकि जीतने का मजा तो तब आता है जब हारने का रिक्स हो. हरण्याचा धोका बॅटिंग संघाला होता. प्रतिस्पर्धी संघासाठी लढला नडला आणि त्यांच्या विरोधामध्ये अफलातून फटकेबाजी. फक्त 6 चेंडूमध्ये 23 धावांचा धमाका संस्कारच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. समीकरण बदललंय. येणारे चेंडू 5, धावा बनवायचे 4. सामना अजूनही आहे. इथूनही सामना बदलू शकतो. चांगला बॉल एसटी रक्षकाकडनं थोडीशी चूक झाली आहे आणि या परिस्थितीमधली ही सगळ्यात मोठी चूक बादल सर असू शकते. कारण एक धाव ही 1 लाख रुपयांच्या बरोबर आहे. प्रत्येक धावेची किंमत लाखाच्या पार आहे. समीकरण बदललंय. 4 बॉल 3 ची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईलने तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. 1 डॉट बॉल तुम्हाला पुन्हा मॅच मध्ये घेऊन येईल. 1 विकेट पुन्हा तुमचं अस्तित्व निर्माण करू शकेल आणि तुमचं अस्तित्व स्वतःलाच निर्माण करावं लागतं. दुसऱ्यावरती अवलंबून राहिलात तर तुमचं अस्तित्व अधोरेखित होत नाही. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे तर यावेळेला काहीतरी तुम्हाला करून दाखवावं लागेल आणि त्यासाठीच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. येणारे चेंडू 4 बाकी आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. सामना सुपर ओव्हरकडे देखील वाटचाल करतोय हे प्रेक्षकांनी हेरलंय. बॉलर तयार आहे. ऑफ वरचा बॉल ड्राईव्ह केले. कव्हर मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. त्याला बीट केलंय. लॉंग ऑफ पर्यंत बॉल पोहोचलाय. दुसरीचा प्रयत्न होणार आहे. या ज्या 2 धावा मिसफील्ड मध्ये आल्यात ना त्याच कदाचित पराभवाचं कारण ठरतील. शेवटच्या क्षणामध्ये शेवट प्रत्येकाच्या लक्षात राहतो. आप आगाज से नहीं बल्कि अंजाम से पहचाने जाते हो. अंत भला तो सब भला. 3 चेंडू 1 ची आवश्यकता. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतला हा सर्वोच्च सामना पुन्हा एकदा आपल्या भेटीला आला. 3 चेंडू 1 ची आवश्यकता. सामना बरोबरीमध्ये आहे. संस्कार 23 वरती खेळतोय.
चांगली बॅटिंग यावेळेला पाहायला मिळाली. एका धावेची आवश्यकता होती आणि ती धाव इथे पूर्ण केली आहे आणि हा सामना जिंकलाय RJ ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट संघाने. आणि या संघातला बॅटर संस्कारने धमाका केला. जर तुम्हाला संस्कारचा खेळ आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करूयात. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या ग्रीन पार्क स्टेडियम वरती हा संस्कार आला, तो खेळला, तो नडला, तो लढला आणि त्याने संघाला जिंकून दिलं. संस्कार ISPL चा खेळाडू. संस्कारची आपण बॅटिंग पाहतो, त्याचे रिप्ले पाहतो. मोठे मोठे फटके आल्या सोपं नव्हतं, आव्हान कठीण होतं आणि कठीण आव्हान सोपं करण्यासाठीच या खेळाडूला ओळखलं जातं. सुपर 9चा तो फटका आणि त्यानंतरची ती रिॲक्शन संस्कारची पाहायला मिळते. याही वेळेला मोठा टोला इथे लगावला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर षटकार चौकारांची बोली भाषा संस्कारच्या बॅट मधनं पाहायला मिळते. हॅलो संस्कार ध्यानी. हॅलो धडसकल गोवा आणि RJ ग्रुप दिल्ली दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. सामन्याचा सामनावीर सांगण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाहीये, कारण ज्याने सामना एक हाती टर्न केलाय, मालिकेमध्ये दुसरा 9वा ज्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. या अगोदर बबल नाईकने पहिला 9वा ठोकला आणि त्याची री ओढणारा महत्वाच्या क्षणी आलेला महत्वाचा फटका प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आणि संस्कारने तो 9वा ठोकला, सामना फिरवला, सामना जिंकून दिला. RJ ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमचा खेळाडू संस्कार ध्यानी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. फलंदाजीमध्ये अवघ्या